टाळी लग्नाचे झाले चला नवरीचे मामा राम दे दे राम दे राम दे 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 राम दे राम दे राम दे सुस्वागतम 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 आगतम स्वागतम सुस्वागतम शांतरा शांतरा ए बरं खाली बस बांडे परिवार व पैठणी परिवार बांडे परिवार व पैठणी परिवार दोन्ही परिवारातर्फे पाहुण्यांचं स्वागत अभिनंदन लग्नाची वेळ झाली कृपया नवरदेव संकटामध्ये पहिली बायको पुढे बसलेल्यामुळे नवरदेवाला फार मोठं संकट आहे नुसतं संकट नाही धर्म संकट आहे धर्म संकट इकडे पाहिलं तर मी दिसते तिकडे पाहिलं ती दिसते नेमकं आता काय करावं ही बायको करा तीच जाती आणि ती राहून द्यावं ही जाती असं संकटामध्ये पडले पोरग आणि पोरग एकनाथ आहे नाथाचा नाथ एकनाथ बांडे परिवार व पैठणी परिवार दोन्ही परिवारातर्फे पाहुण्यांचं स्वागत उशीर झाल्यामुळं शॉर्टकट मध्ये लग्न आहे मुलीचं वय कमी आहे ती माही थोरली बहीण आहे मी मोठी आहे
ती थोरली मी मोठी, आम्ही दोघी बहिणी चौथी जरी असलो तर बहिणी सारखं राहणं आम्ही. आमचा नवरा आमच्या ढाकात राहील दोघीची. आता नवरा जीवाला खात आहे. पहिली बरी होती उगच केली. 2 बायका करू नाही यांनी केली, त्याला कोण काय करेल. लोकांनी बरीत घातलं ते उठत नव्हते, सगळ्यांनी उठलं. उठा म्हणले काय होत नसतं, काय होत नसतंय, काय होत असतंय. अर्धी इस्टेट जाईन, आता अर्धी जमीन जाईल नाही का. पैसे जाते, बैल जाते. बैल आहेत ना घरी. हा तुम्हाला एकच बैल राहता, एक आम्हाला बैल, एक तुम्हाला. दोघी बहिणी बहिणी एक. गावातले सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, पाटील, पोलीस पाटील, चेअरमन, वकील, डॉक्टर, क्लासना अधिकारी, सर्व गावकरी साक्षीला येतं की लग्न केलंय जरूर. आणि माऊलीच्या दरबारमध्ये लग्न केलंय, आदिमाशक्ती दरबारात लग्न केलंय, भाऊच्या यज्ञामध्ये लग्न केलंय पोरानं. मग त्याच्याकरता इस्टेट देवाट लागती. चला बघूया, आधी लग्न लावून घेऊया, इस्टेटचं मग बघूया. कार्यकर्ते सगळे आहेत ना, खंबीर कार्यकर्ते सगळे. सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. पोराच्या एकामेकाच्या गप्पा चालत की रे या माणसाचं डबल लग्न होतंय आपलं, एकदा बी नाही. याच्या गप्पा चालत एकामेकाच्या. हे जीवाला खाऊ खाऊ परेशान होतं. काय म्हणते तळ्यात उडी टाकू का, काय म्हणते तीर टाकू, काय म्हणते गंगात टाकू, कुठं उडी टाकू, यांची चर्चा चालू आहे. ते आपले शूटिंग घेऊन पाहते ना, आपलीच मजा पाहते ना. ते म्हणजे हेच बरे बाबा, लग्न सोहळा पाहू आपण आता, आपलं काय होत नाही. तुमचं लग्न करायचं असलं तर यांचा घटस्फोट घेते, तुम्हाला नवरा करते, काय चिंता करू नका. थोडा दम धरा तुम्ही, थोडा दम धरा, तर शूटिंग करा. तर मुलाचे मामा हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू भीमरावरावजी पैठणे. भावकीत मामा पहिल्यांदा पाहिला आजी. आजी म्हणली बाप्पा तो लग्न तू बघ, मला काय मिळणार नाही, काय चाललंय. म्हात्रीला काय मिळणार नाही, म्हात्रीला ऐकू येत नाही वाटतंय, म्हात्रीला ऐकू येत नाही. म्हात्री भैरवाचा बघतोय, ते म्हात्रीला काय मिळणार नाही. हो नवर तर वाटलं पोरगी चाली पळून. मी आजीकडे गेलते, मला हुंबाडा आलता रडायचा, मला लय हुंबाडा येतो. आता कोणी उठायचं नाही. आजीच्या गळ्यात पडला असताना आजी भेदरली असती. डोबाले साहेब अशी शूटिंग झाली असती भारी. आजी म्हणे भांड्या तू ह्याकडे बघत नाही, तुला कोणी आणलं त्याच्याकडे बघत. डोबाले साहेब शूटिंग चांगली करा. अनेक लग्न पाहिले तुम्ही, पण पहिलं लग्न पाहिलं असं असं नाही का. एवढी मोठी पोरगी, एवढं मोठं इतकंसं पोरग पहिल्यांदा पाहिलं असं नाही का. आमचं लव्ह मॅरेज आहे. आपकी पसंत, आमच्या पसंतीवर लग्न आहे. मला येईन मागच्या आठवड्यामध्ये एकदा मिस कॉल द्यालता नातापूरच्या बाजारात. तेव्हा मी आमच्या तलवाडीच्या पुलावर होते. मी म्हणले हॅलो हॅलो कोण बोलताय. हे म्हणजे बाबूराव बोलतोय. हेच होते ते खोटं बोलले. हे म्हणजे मी बाबूराव एक ना ते आणि खोटं बोलले होते. हे पोरग मला आणखी दाखित हे म्हणते मै बायको होती का म्हणते. शाबादरे पार्टी मुंगळ्या वाहनात सगळे मला खुणीत आहे ना. मला म्हणते मै बायको होई ना म्हणते. अंगठी दाखित मला अंगठी. हा घिकडं अंगठी घिकडं. याच्यामुळे उभा राहिला का बाबा तू इथं. मला खुणीत आहे, मला म्हणते मै बायको होती का. मी तुला हो म्हणले असते पण एक टाकीन तळ्यात उडी. हे माणूस भावल्यावर नवरती उभा राहिला ना. आता घटस्फोट जमन का नाही का. आले का सगळे. पूजने भाऊचा आशीर्वाद. सर्व कार्यकर्ते मंडळी, सप्ताह कमिटी, सर्व महाराज मंडळी, पूजने वंदने टाळकरी, गायक, मृदंगाचार्य, भागवतकार, रामानाचार्य. आजी वापस आली. शूटिंग मध्ये शूटिंग फिरवा, शूटिंग फिरवा. आजी आली बाई. लग्न लागल्याशिवाय मात्रेला वाटलं जाऊ नाही. एक यज्ञाचं पुण्यपत्री पडतंय. आजी आली बाप. आजी हसती मा. लग्न लागले जात नाही आजी. बसा 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 खाली बसा बसा. त्यांना काय घेणं नाही, काय चाललंय पत्ता नाही. इतका कलम आहे तरी पत्ता नाही. मला अवघड आहे. माझी आई बी अशीच आहे. माझ्या आईला ऐकू येत नाही, नुसती हसती. डबल हसती म्हातारी आमची आई. म्हणे बाई तू कम हसती. ती म्हणे पहिल्यांदा मला कळलंच नाही, पुन्हा कळलं, पुन्हा हसले म्हणली. वा रे वा बाहेर माणसं. अवघड आहे. मी सुद्धा बाहेरच आहे थोडा. आले का सगळे. लग्नाला सुरुवात करायची का. सर्व सेवादारी मंडळी. कोणी अन्नदाते येतं, कोणी मंडपचं झाडण्याचं काम करतात, कोणी वाढण्याचं काम करतात, समाजसेवा करण्याचं फार मोठं काम करतात. श्रीमंत माणसं, करोडपती माणसं, कोट्याधीश माणसं. पण महाराज नम्र झाला भूता आणि तेने कोंडले अनंता. म्हणून या भाऊच्या यज्ञामध्ये सगळे सेवा करतात. अरे धर्माच्या यज्ञामध्ये देवानं वाढाव,
देवानं झाडून घ्यावा. देवाने पात्र उचलाव. धर्माच्या यज्ञामध्ये आपला सुद्धा यज्ञ चालू आहे. या यज्ञामध्ये देवाने काम केलंय. आपण काम करणं हे गरजेचं आहे. काळाची गरज आहे. केलं पाहिजे. आपण तरी किती मोठे असलो पण आपण देवापेक्षा मोठे नाही तर. सर्वांना माझी विनंती आहे. नवरदेवाची गडबड चालली. नवरदेव अंतरपाठ उठली तर नवरदेव म्हणते अंतरपाठ बरी धारा. पहिली बायको पडून दिसती त्याच्यामुळे ती गडबड चालली. अंतरपाठ उठली. नवरदेव टोपी काढली का? टोपी 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 कुठे नवरदेवाची? अरे कोणी घेतली टोपी? ती टोपी घाला. अब्बा घाला घाला असते असते अंगा तशी. अब्बा इतका खर्च केला लग्नाला. चला नवरदेवचे मामा पैठणी साहेब. नवरीचे मामा नवरीचे मामा सुधाकर नांदे पाटील. एवढी मोठी पोरगी वस्त्र मामा झोपी घालता काय? मामा आमच्या अंगावर पडत नाही बाबा. हो अरे क्या बात है. सुधाकर मामा मला काय खाताय बाबा ये. जबाबदार खाली बसा बसा. लग्न करायचे काय? लग्नाची हवस आहे. नाना आले का सगळे? सुरुवात करायची का? देवप्पा आले का? लग्न सुरुवात करायची का? वारमाय आले का? जेवण झाले का? सावधान शिवतनय वरिष्ठम सर्व कल्याण मूर्ती परशुकमलस्तम शोभितम मोदकेन अरुणकुसुमालयलंबोधरेंच मम हृदय निवासम श्री गणेशां नमामि. वधूवर्य शुभम भवतु. सावधान रामेत्री बकचा पवड निबळे मोडून टाकिले पुष्पांचा वर्षाव देव करीते सर्व सोयी अर्पिले सीताये बोनी घालिती माळगळा सर्व सोयी अर्पिले जावाई रघुराजया वधुवरा कुया सदा मंगल मधुर चुंबतु सावधान. सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया सीप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गंडकी सदा मंगल वधूवर्य तू सावधान. बाबाला दूर ठेवू नको बहिणीला पहिला मानू नको. आठवण ठेवू तुझ्या भावनाची आठवण ठेवतो बाबा बहिणी काजली जन्मोजन्मीची जोडी काजली जन्मजन्मी जोडी. आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको. आईची छाया अंगावर ठेवतो बापाची माया विसरू नको. आठवण ठेवतो बाबा बहिणीची आठवण ठेवतो बाबा बहिणीची. गाणी जन्मोजन्मीची जोडी जन्मोजन्मीची जोडी जन्मोजन्मीची जोडी. नवरात्रात
वाजवा टाळी वाजवा 5 मिनिटं कार्यक्रम पूर्ण आहे फक्त 5 मिनिटं धन्यवाद आठवण ठेवतो या माहेरी आली लग्न गटी समीप नवरा घेवोनिया वाघरा रोते मधुपार्क पूजन करा वासिष्ठीम अंतपटा ते धरा दृष्टादृष्ट वधुवरा करता दोघे करा विभी वातंत्री बहुगल बलान करणे पूर्या सदा मंगल स्वयंभवतु सावधान तदेव लग्नमृतदेव ताराभङ्गमृतदेव विद्याभङ्गमृतदेव लक्ष्मीपदे शुभलग्न सुमुहूर्त 5 मिनिटं म्हणून टाका या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत टाळी वाजवा टाळी वाजवा काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत आश्रवा पैठणे राहणार लिंबारोई यांच्याकडून या कार्यक्रमाला 20 रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन एक त्यांचा उखाणा पॅन्ट नेसले फटफटीवर बसले फटफटी काय चालाना आश्रवा पाटील काही बोलाना आमचे गुरुबंधू जगन्नाथरावजी नांदे पाटील यांच्याकडून या कार्यक्रमाला 50 रुपये शेती केली वाया गेली मुलाला ऊस उसांदीला धोका जगन्नाथ पाटलाच किती मुक्का 100 रुपये दिले 51 रुपये दिले धन्यवाद सुनील डोळस यांच्याकडून या कार्यक्रमाला 20 रुपये आले धन्यवाद एक त्यांचा उखाणा पेटीबाजी तबलाबाजी सारंगबाजी बासरी सुनील पाटला जीवार मला सुकलय सासरी वा वा बापरे मालकाचं नाव शिवनाथ नांदे पाटील शिवनाथ नांदे पाटील तुम्ही का वा नांदे पाटील यांनी 100 रुपये दिलेत यांचं नाव घेण्याकरता ते म्हणले आमचे पाहुणे तर यांचं नाव घ्या माझं घेऊ नका पण पोरग रोसायच्या मागे नाही का पैठणी पाहुणेत ना नांदे पाटलाचे 100 रुपये दिले तर शिवनाथ पाटला धन्यवाद पुढे या नाव घेते माझ्या मालकाचं 5 मिनिटं पण उठ नका हार घातलाय ना हार राहिला ना इकडे हा बजाव टाळी वाजव
पोरगा ऐकत नाही नाचायला मला. मला अंग झेपत नाही ना. आता नाव घेते माझ्या मालकाचं. इकडे घ्या. हर राहू द्या, हर राहू द्या. वा, लग्न लागलं भेयचं नसतंय ते. मला भेट नाहीत ते, तिकडे भेट येतं. त्याला एकच प्रश्न आहे, उद्या काय होतंय खाण्याचं. उद्या सकाळी नाश्ता इकडंच आहे, पंगत इकडंच आहे, 2-3 दिवस धकत आहे इकडं, पुन्हा घरी जावंच लागेल ना. वा, दुर्डे साहेब आमचे, इलासरावजी दुर्डे साहेब यांचे कोणा 50 रुपये आहेर आलाय. दुर्डे सरचे भाऊ इथे, सूर्यकांत साहेबांचे भाऊ इथं, ढाकले भाऊ. 50 रुपये पुन्हा दिले तर, पहिल्यांदा 100, पुन्हा 50 दिले तर धन्यवाद त्यांना. आहेर आला लग्नाचा आहेर. मी घेते माझ्या मालकाचं नाव. पुढे आता फक्त 5 मिनिटं. मावशा म्हणतात 5 मिनिटं म्हणतो. बांडे कोणती चाल तो ही बांडी चाल बांडी झालं बरं का. आजी कशी डोळे भरून पाहती. ऐकू आली का आजी वापस? डोळे भरून पाहती. म्हणली शेजारची मावशी, म्हणली शेजारची ताई नवरी तो ह्याकडे आलती ना. म्हणजे मला काय माहिती, म्हातारीला माहित नाही काय चाललंय. आता घेते ना. इकडे लग्न चांगलं पैठणी पाटलाच्या घरी मला दिलं माझ्या बापानं. पोरग कामाचं आहे, पोरग गुणाचं आहे, पोरग मोठ्या मनाचं आहे. नाका दांडी भारी आहे, पण दाढी करून नाही आलं पोरग. तेवढी लुस्कान झाली. तेवढं नाही कळलं. कोणी सूचना नाही केली, कोणी फोन नाही केला, कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे दाढी राहिली बरं का. नांदे साहेब तुम्ही तरी सांगायचं ना. लग्न अचानक झालं. मला एक त्यांचा मिस कॉल आलता. त्या मिस कॉलवर मी फोन केला आज 9 वाजता. ते म्हणजे मी येतोय मंडपमध्ये, तू तिकुणी. मी इकून आले, हे इकून आले. इथं आमची भेट झाली. लय वाढूचं मला बघत होते कीर्तनामध्ये. मी त्यांच्याकडे बघितलंच नाही. आता इथं पुढं बसल्यामुळे मी बघितलं. पण पुढे आता मी तुमचं नाव घेते. 2 बायका करू नाही, एका पुरुषा 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. 2 बायकाची लय हवस गड्याला, 2 बायकाची लय हवस गड्याला. दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाड्याला. आता इथून पुढे आंघोळ तळ्यालाच आहे, तळ्याला. तुम्हा सांगते उगाय कान कशाला करतात 2 बायका. एक देती तातीन, एक देती शिळी, दोन्हीच्या मधात गट गट गिळली. भाकर भाकर, एक हांती पळीन, एक हांती दांडी, दोन्हीच्या मधात मोडी न मांडी. तुम्हा सांगते उगायका कशाला करतात 2 बायका. प्रत्येक माणसाला 2 बायका असतात. एक लग्नाची बायको धर्मपत्नी आणि एक वासना बायको शेजारी. तिने केली भल्या भल्याची बेजारी. किती बायका होत्या रावणाला? 80,000 बायका होत्या. पण वासना कोणाला गेली तर सीतामाईवर. वासनीच्या संगे नको जाऊ मना, पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडले भग, चंद्र झाला काळा, नार चुकला चाळा भजनाचा. म्हणून बरी नव्हे थट्टा, भल्या भल्याची लावला बट्टा. कामाजी कोतवाले आणि नाडीले बहुताशी, हरिहराची आबरू घेतो बहिणा इतिहासी. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, आणि क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार मायबाप जोहार, मी कायापुरीचा. झालं 1 मिनिट उकाना घ्यायचा. आता गीत म्हणणार नाही, काही नाही पोरींनो. तुमच्याकरता गीत होतं एक, पण आता नाही म्हणणार. या पुढे इकडे अडक्शन सावधान उभं राहायचं. विश्राम. कोणी शाळा गेली? ही शाळा कोणती? 2 मिनिटं कोणी उठणार काय? 2 मिनिटं कारभारी. जायचं आपल्याला उद्या कुठं? हनीमूनला जायचं. आपल्याकडे गाडी आहे, मोठी गाडी आपल्याकडे. गाडीमध्ये बसायचं. हनीमून कसा करायचा? गोरष्णा टेकडी, नारायणगड, भगवानगड, ताकरवाडी, पंढरपूर, आळंदी, पैठण आणि मंगली मारोळी असा हनीमून करायचा. भागवत कथा ऐकायची, भाऊचं दर्शन घ्यायचं, जीवनाचं करता कल्याण करून घ्यायचं. याला हनुमान म्हणायचं. हनुमान म्हणायचं नाही का? मग तुम्हाला आवडती ना मी? तुम्हाला मी आवडते का पहिली आवडती? मीच आवडती आहे हो म्हणायचं. कोण आवडत आहे? ती काही ती स्वर्ण आहे, ही भरणं आहे. हो ए परिणो उठला कोणी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 मिनिट उखाणा घेऊया शॉर्टकट मध्ये. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिलं महाराजाची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिलं टडकुनीचा वाडा, मग पाहिला वाकरीचा वाडा. वाकरीच्या वाड्यावर नाचतो ज्ञानभराचा घोडा. ज्ञानभराच्या घोड्याला घोंगराची हलकी. तर मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तोरा. तर मग पाहिला गोपाळा पोरा. झोपी गेले काय? जागीच येतं. सारखं पाहते टुळू 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 माझ्या तोंडाकडं. सारखं पाहत माझ्या तोंडाकडे. कम पाहते तर ते म्हणतेत कोणाच्या बायकोला मिशा नाही, हिला मिशा कस काय? मिशा
मावशी मी बापावर गेले बापावर मी बापावर गेले मला आल्या मिशा यांना मिशा आल्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व ग्रामस्थ मंडळी पंचकृष्ण भाविक भक्त मंडळी भाऊनं या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन मला करून दिलं. फोन केला हरिभक्तराय कल्याण महाराज हरिभक्तराय रामेश्वर महाराज बाजीराव महाराज आदी करून सर्व महाराज मंडळी गावातले सर्व भजनी मंडळी नाना सर्व भजनी मंडळी सर्वांनी पारमार्थ करा. जर पारमार्थ आज नाही केला तर एक दिवस कळलं. नाथ महाराज म्हणतात हे जरी नाही कळलं तरी दुसरं सरळ सेवणाला काळ बांधून एका जनार्दनी आमचे काय गाईल एका जनार्दनी आमचे काय गाईल पिंगळा 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 महाद्वारी बोलवला बोलवता पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलवला बोलवता पिंगळा महाद्वारी तुकाराम 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 आमचे दोबले साहेबांनी सुंदर शूटिंग केली. शूटिंगच्या माध्यमातून चॅनलला एक कार्यक्रम येणार आहे. गजर भक्तीचाही चॅनल आहे. या चॅनलला आपल्याला कधी जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं नुसतं नाव टाकलं गजर भक्तीचा की लगेच युट्यूबला हे भारोड येणार इथलं मंदिर येणार इथलं यज्ञ येणार पूर्ण हा कार्यक्रम युट्यूबला येणार. रात्रंदिवस सेवा करतात आमचे दुबाली साहेब त्यांना कोटी कोटी धन्यवाद. गजर भक्तीचा हो म्हणून याच्याकरता गजर शक्तीचा भक्ती करा शक्ती मिळवा आणि आपल्या मागं सदैव पांडुरंगाची कृपा हो द्या साधू संतांचा आशीर्वाद पाठीमागे राहावा ही प्रार्थना करूया. आदिमाय शक्तीला गालेश्वर माऊली चरणी अर्पण करू भाऊ चरणी अर्पण करू देवी चरणी अर्पण करू सेवेला पूर्ण राम तुकाराम